नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या माणसाचं आयुष्य म्हणजे फक्त काही जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न, पैसा कमावणं एवढंच नाही, तर आयुष्याचा खरा अर्थ म्हणजे स्वतःला ओळखणं, आयुष्याचा भरभरून आनंद घेणं, इतरांसाठी काहीतरी चांगलं करणं. सॉक्रेटिस यानं म्हटलंय, विचार न करता जगलेलं जीवन हे निरर्थक असतं. माणसानं नेहमीच स्वतःच्या कृतीविषयी, उद्दिष्टांविषयी विचार करायला हवा. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळेच जण सुख शोधतो, पण आपला खरा आनंद काही बाहेर नाही आहे, तर तो आपल्या मनातच आहे. अर्थात हे कोणी आपल्याला कितीही सांगितलं, कितीही आपण वाचलं तरीसुद्धा आपण तो आनंद शोधल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही, हे तेवढंच खरं. आपल्याकडे किती पैसा आहे ना, यापेक्षा आपण किती समाधानी आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि आयुष्यात यश अपयश हे दोन्ही येतच असतात, म्हणून अपयश आलं तरी थांबायचं नाही, कारण प्रत्येक संकट आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जात असतं. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एका शेतकऱ्याचा एक घोडा पळून गेला. लोक म्हणाले खूप वाईट झालं, पण शेतकरी म्हणाला, असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काही दिवसांनी तो घोडा आणखीन 2 घोडे घेऊन परत आला. लोक म्हणाले खूप चांगलं झालं, पण शेतकरी पुन्हा शांत राहिला. त्यानंतर त्याचा मुलगा घोड्यावरून पडला, त्याचा पाय मोडला. पुन्हा लोकांनी हळहळ व्यक्त केली. पण काही दिवसांनी गावातल्या सगळ्या तरुणांना युद्धासाठी नेण्यात आलं, तेव्हा या शेतकऱ्याचा मुलगा जखमी असल्यामुळे वाचला. ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा अर्थ आपल्याला लगेच समजत नाही. म्हणून संयम, सकारात्मक विचार आणि स्वीकार हेच जीवनाचं खरं तत्त्वज्ञान आहे. आपलं आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपलं आयुष्य आनंदी जगण्याचा कायम विचार आपण केला पाहिजे. आयुष्यात जे काही मिळालं आहे ते स्वीकारून त्याचा आनंद आपण घेतलाच पाहिजे, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.